एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंची ठाण्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे, ठाण्यातल्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याचं कळतंय। शिंदे दरेया गावी गेलेले होते, त्यांच्या दरेया गावातनं ते परतलेले आहेत आणि परतल्यानंतर अर्थात शिंदे गटातील सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांबरोबर बैठक घेतात। या बैठकीनंतर अर्थातच आता 5 तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या विषयाला घेऊन आता देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत। एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि शिवाय मंत्रिपद घ्यावं अशी इच्छा जी आहे ते शिंदे गटाच्या आमदारांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात आणि देवेंद्र फडणवीस त्यांची काय समजूत काढतात किंवा त्यांच्याशी संवाद साधतायत का, कशा पद्धतीने साधतायत हे बघणं महत्त्वाचं ठरेल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे। राहुल, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेया त्यांच्या गावी गेले, त्यांची प्रकृती बरोबर नव्हती आणि त्यानंतर सुरू झालेल्या वेगवेगळ्या चर्चा, या सगळ्या याच्यात गृह खात्यावरनं ओढाताण असल्याचं कळतंय आणि आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची भेट घेत आहेत। नेमकं काय कारण? विशाल, आता सध्याची माहिती हाती येते की शक्यता अशी वर्तवली जाते की एकनाथ शिंदे यांची भेट हे देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात। 2 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे हे आपल्या गावी होते, त्यांची प्रकृती अस्वस्थामुळे ते गावी होते आणि त्यांनी सक्तीचा आराम केल्यानंतर आता परत एकदा ते मुंबईत दाखल झालेले आहेत। केवळ सदिच्छा भेट म्हणून याला बघता येईल, कारण कोणत्याही पद्धतीनं नियोजित बैठक ही नव्हती। याबद्दल जी खासगी कार्यक्रमासंदर्भात मुलुंड येथे देवेंद्र फडणवीस हे जाणार होते आणि मुलुंड अगदी ठाण्याचं अंतर पाहता ही भेट होण्याची शक्यता निर्माण झाली। एकंदरीत बघितलं तर कोणत्याही पद्धतीनं राजकीय चर्चा या निमित्तानं होईल अशी शक्यता जरी वर्तवली जात नसली तरी साहजिक आहे 2 मोठे नेते भेटतायत, त्या दरम्यान येणारा शपथविधी असेल आणि येत्या संदर्भातल्या शिंदे गटातल्या मागण्या असतील याबद्दलची प्राथमिक चर्चा होईलच। मात्र एकंदरीत जर बघितलं तर कोणतीही नियोजित बैठक नसताना महायुतीची बैठक अपेक्षित आहे, मात्र ती या 2 दिवसांमध्ये होणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळं आजची भेट होतीये का आणि या भेटी दरम्यान काही राजकीय चर्चा होतीये का हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। बघूयात आता या भेटीनंतर नेमकी काय माहिती पुढे येते।